नमस्कार. मी आहारतज्ञ भाग्यश्री करंदीकर बापट. आज मी तुम्हाला आपल्या आहारामधनं आपण आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवू शकतो, त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आता गेली 1-1.5 वर्ष आपण बघतो आहोत, की करोना महामारी सुरू आहे. आता या करोनामुळे सगळ्यांनाच एक चांगल्या सवयी लागलेल्या आहेत. लोकं जास्त हेल्थ कॉन्शियस झालेली आहेत. फॉर एक्झाम्पल मी सांगेन, की आपलं हँड हायजीन झालं. लोक वारंवार हात आपले धुवत आहेत किंवा जे काही बाहेरचं अन्न जे आहे ते टाळून आपलं जे काही घरका खाणं आपण बोलतो, घरी बनवलेलं, घरी शिजवलेलं, ताजं आणि पौष्टिक अन्न खाण्यामागे लोकांचा कल आहे तो एक वाढलेला आहे किंवा एक स्वच्छ पाणी पिण्यामागे लोकांचा कल वाढलेला आहे. हे सगळं अतिशय महत्त्वाचं आहेच. पण ह्याच्या बरोबरीनं तुमचा आहार देखील अतिशय इम्पोर्टंट आहे. आता म्हणजे काय? आता सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो गट फ्लोरा. तुम्ही प्रोबायोटिक्स किंवा प्रीबायोटिक्स ऐकलं असेल. आता प्रोबायोटिक्स म्हणजे काय? तर गुड बॅक्टेरियाज म्हणजे काय? तो एक बॅक्टेरियल फ्लोरा आहे, की जो आपण जे काही खातो, पितो त्याचं अन्न आहे ते पचनामध्ये किंवा पचन झाल्यावरती जे काही पोषण मूल्य त्याच्यातनं रिलीज होतात, ते पोषण मूल्य आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्प्शनसाठी हा जो गट फ्लोरा आहे, हा अतिशय महत्त्वाचा रोल आहे, तो बजावत आहे. आता तुम्ही तुमच्या आहारामध्ये कुठल्या मार्गाने घेऊ शकता. तर ताक, दही किंवा लोणी असे पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवलेत, तर तुम्हाला एक चांगला बॅक्टेरियल फ्लोरा तुम्हाला मिळून जाणार आहे. आता प्रीबायोटिक्स म्हणजे काय? तर जे काही आपले सीझनल फूड्स आहेत, की ताजी फळं, ताज्या भाज्या ह्या सगळ्याला आपण प्रीबायोटिक्स म्हणतो. आता जे काही आपला बॅक्टेरियल फ्लोरा आहे, गुड बॅक्टेरियल फ्लोरा आहे, हा आपल्या प्रीबायोटिक्सवरती डिपेंडंट असतो सर्व्हाईव्ह होण्यासाठी. आता हा विषय झाला आपला फ्लोरा विषयी. त्याच्यानंतर आलं की आहार-विहार. आपण आयुर्वेदामध्ये ऐकतो की आहार-विहार हा आपला चांगलाच असायला पाहिजे. तर तुमचा आहारासोबतच तुमचं एक रेग्युलर एक्सरसाइज किंवा तुमची पुरेशी झोप किंवा तुमचं मानसिक आरोग्य जे आहे ते सुद्धा उत्तम असायला पाहिजे. ह्या सगळ्याचं आउटपुट तुम्हाला मिळणार आहे की तुमची हेल्दी लाईफस्टाईल, तुम्हाला एक निरोगी सुदृढ शरीर मिळणार आहे आणि तुमची प्रतिकारशक्ती मिळणार आहे तुम्हाला. आता हे झालं आहार आणि विहाराविषयी. आता असंही काही जण आहेत, की त्यांचा आहार-विहार अतिशय उत्तम आहे, परंतु त्यांना अशा काही म्हणजे हे अशी काही व्यसनं आहेत. फॉर एक्झाम्पल मी सांगेन टोबॅको आहे, अल्कोहल आहे किंवा स्मोकिंग आहे. ह्या सगळ्या व्यसनांचा एक लाँग टर्म असा वाईट परिणाम आपल्या शरीरावरती आणि आपल्या प्रतिकारशक्तीवरती पडत असतो. सो मी त्यांना सांगू इच्छिते, की शक्य असल्यास तुम्ही व्यसन जे आहे ते तुम्ही टाळा. त्याच्यानंतर अ, आपण आपण जो काही आहार घेतो, त्या आपल्या आहाराचं एक योग्य प्रकारे ॲब्झॉर्प्शन होणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे अतिशय एक सोपं तुम्हाला उदाहरण देते, की आपण जेव्हा आयर्न रिच पदार्थ खातो, लोहयुक्त पदार्थ आपण आपल्या आहारामधनं घेत असतो. परंतु आपल्या आहारामध्ये समजा व्हिटॅमिन सीची कमतरता असेल, तर तुम्हाला त्या आहारामधनं जे काही आयर्न मिळणार आहे किंवा जे काही लोह मिळणार आहे, ते तुमच्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होण्यामध्ये प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे तुमचा जेव्हा आहार हा आयर्न रिच असेल, तर तो तुमचा व्हिटॅमिन सी रिच सुद्धा असायला पाहिजे. आणखीन एक तुम्हाला सांगेन, की व्हिटॅमिन सी एक अतिशय इम्पोर्टंट कॉम्पोनंट आहे आपली इम्युनिटी बिल्डअपमध्ये. आपली प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी व्हिटॅमिन सी अतिशय महत्त्वाचा आहे. आता व्हिटॅमिन सी तुम्ही तुमच्या आहारामध्ये कुठच्या मार्गाने इन्क्लूड करू शकता, तर काही सोपे-सोपे त्याला एक उपाय आहेत, की तुम्ही जी भाजी बनवता, डाळ बनवता, त्याच्यामध्ये तुम्ही चिंच किंवा आमसूलचा वापर करू शकता किंवा तुम्ही भात डाळ किंवा जी आमटी भात खाता त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू पिळून घेऊ शकता किंवा जी काही आपली सिट्रस फ्रुट्स आहेत, सिट्रस पदार्थ आहेत, की त्याच्यामध्ये लिंबू झालं, आवळा झालं, कोकम झालं, त्याचं तुम्ही सरबत करून तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये जरी त्याचं सेवन ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी मिळून जाणार आहे. आणि आपसुकीच तुमची जी काही इम्युनिटी आहे ती ती म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे बिल्डअप होण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यानंतर अ, एक मग एक मुद्दा म्हणजे पोषण मूल्य. आता आपली इम्युनिटी बिल्डअप होण्यामागे अशी काही पोषण मूल्यांचा सुद्धा आपल्याला अतिशय आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल झिंक झालं, सेलेनियम झालं किंवा व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीन ही अशी काही पोषण मूल्य आहेत, की अतिशय महत्त्वाचा रोल ह्याच्यामध्ये बजावत असतात. आता आता आपल्याला माहिती आहे करोना महामारीमध्ये अनेक लोकांनी अनेक प्रकारचे काढे किंवा गरम पाण्याचा मारा आपल्या शरीरावरती केलेला आहे. आता मी तुम्हाला त्या बाबतीत एक सांगेन, की जे काही काढे आहेत ते ते नक्कीच चांगले आहेत. पण
पण कसं आहे, की कुठच्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे कुठचीही गोष्ट एक्सेस प्रमाणामध्ये आपण त्याचं सेवन केलं, की त्याचा काहीतरी साइड इफेक्ट आपल्या शरीरावरती होत असतो. आपण आता ऐकलं सुद्धा असेल, की जळजळ, मळमळ किंवा शरीरातली उष्णता वाढणं, हे असे प्रकार आहेत ते एक्सेस गोष्टींमुळेच एक एक आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छिते, की जे काही आपले काढे किंवा इथे अतिशय उत्तम आहेत, परंतु ते आपल्या शरीरामध्ये एक योग्य प्रमाणामध्ये त्याचं सेवन करणंच एक योग्य आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरशी कन्सल्ट करा, त्यांचा सल्ला घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही काढ्यांचं किंवा जी काही इतर आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत किंवा जे काही आहे त्याचं तुम्ही सेवन करा. पण डॉक्टरांच्या एक सल्ला घेऊनच तुम्ही त्याचं सेवन तुमच्या लाईफमध्ये एक ठेवा. त्याच्यानंतर आयुर्वेद. आता अतिशय म्हणजे आपल्याला एक फार मोठं वरदान ते लाभलेलं आहे. अ, तर मी आयुर्वेदाच्या अनुषंगानंच तुम्हाला सांगेन, की आजचा आपला जो मेन विषय आहे, की इम्युनिटी बूस्टर. आता इम्युनिटी चं जे काही बूस्टर आहे, म्हणजे इम्युनिटी बूस्टर आहे, हे आपलं दुसरं-तिसरं काही नसून आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये जो मसाल्यांचा डब्बा असतो, तेच आहे. आता मसाल्यांचा डब्बा आणि इम्युनिटी बूस्टरचा काय संबंध? तर हे जे काही मसाले आहेत, हे आपले इम्युनिटी बिल्डअप होण्यासाठी अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात. आता म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगेन की हळद. आता हळद आहे ही ही कशी अँटिसेप्टिक आहे किंवा अँटी एलर्जिक आहे. त्याच्यामध्ये कर्क्युमिन नावाचा पदार्थ असतो किंवा दुसरं एक्झाम्पल म्हणजे दालचिनी. आता दालचिनी हे आपलं अँटीऑक्सिडंट रिच आहे, की त्याच्यामध्ये पॉलिफिनॉल नावाचं अँटीऑक्सिडंट आहे, की ज्याच्यामुळे सर्दी, कफ किंवा रिस्पिरेटरी ट्रॅक्टचं जे काही इन्फेक्शन आहे ते कमी करण्यासाठी मदत होते. बाकी लवंग. आपण आता सर्दी, खोकला झालेला असताना आपण लवंग आणि मधाचं चाटण घेतो. हे एक उत्तम असं पेन रिलीफ आहे किंवा आपले बाकीचे मसाले झाले, धने झाले, जिरे झाले किंवा दालचिनी किंवा काळी मिरी झालं. हे जे सगळे मसाले आहेत, ह्याचं एक योग्य प्रमाणामध्ये सेवन तुम्ही तुमच्या आहारामध्ये करत असाल, तर नक्कीच तुमची इम्युनिटी बिल्डअप ज्यामध्ये यांचा एक फार एक महत्त्वाचा रोल आहे. आणि तुम्हाला त्याची मदत होणार आहे. तुमची प्रतिकारशक्ती एक चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी. त्याच्यानंतर आपला विषय आता हे झालं मसाल्यांच्या डब्याविषयी, म्हणजे मसाल्यांविषयी. आपल्या इम्युनिटी बूस्टर विषयी झालं. आता समतोल आहार आणि त्याच्यासोबतच पाणी. आता आता असे अनेक आपले पेशंट आहेत किंवा लोक आहेत, की जे आपले पोस्ट कोविड पेशंट आहेत, की त्यांना सुद्धा एक म्हणजे मनामध्ये एक शंका असते, की आम्ही पोस्ट कोविड आहोत किंवा आता आम्ही आहार कसा घ्यायला पाहिजे किंवा आपली जी प्रतिकारशक्ती आहे ती वाढवण्यासाठी किंवा आम्ही काय खायला पाहिजे, काय प्यायला पाहिजे. सो मी त्या सगळ्यांना सांगेन, की तुम्ही एक समतोल आहार, बॅलन्स्ड डाएट आणि सोबत तुम्ही भरपूर पाणी आणि जे काही मी तुम्हाला आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं, की तुमचा एक रेग्युलर एक्सरसाइज किंवा तुमचं मानसिक आरोग्य उत्तम पाहिजे आणि तुमची पुरेशी झोप. हे तुमचं सगळं तुम्ही समजा मेंटेन ठेवत असाल, तर तुम्ही नक्कीच एक चांगली आणि एक हेल्दी लाईफस्टाईल जगू शकता. आता समतोल आहारामध्ये काय येतं? तर भात, डाळ, भाजी, चपाती किंवा त्याच्यामध्ये दूध किंवा दुधाचा एखादा पदार्थ, हे आपलं एखादं फळ झालं किंवा एक अंड आणि भरपूर आपलं पाणी. ह्या सगळ्याला मिळून आपण एक बॅलन्स्ड डाएट असं म्हणतो. आता पाणी. पाणी हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण सहज असं बोलून जातो, की माणूस अन्नाशिवाय एक राहू शकतो, पण पाण्याशिवाय आपण नाही जगू शकत. हे अतिशय खरं आहे. आता आपल्या शरीरामध्ये जे काही घाण साठलेली असते, ती संपूर्ण आपल्या शरीरामधनं बाहेर फ्लश आउट होण्यासाठी पाण्याचा अतिशय मोठा रोल आहे. पाणी खूप पाणी एक आपलं नॅचरल एक डिटॉक्सिफिकेशन करतं आपल्या बॉडीचं. म्हणजे आपल्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी पाणी फार मोठी मदत करतं. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन, की तुम्ही तुमच्या आहारासोबतच कमीत कमी 2.5 ते 3 लिटर पाण्याचा सुद्धा समावेश नक्कीच तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवा. सो आज मी तुम्हाला माझ्याकडे जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला सगळी सांगितली आहे. सो ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल असं मला वाटतं. थँक यू.